नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, कोकणामध्ये तीनही हंगामात म्हणजेच पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात झेंडू पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येतं. झेंडूचं पीक उष्ण, कोरड्या तसंच दमट हवामानात चांगलं वाढतं. तसंच ते अनेक प्रकारच्या जमिनीत उत्तम वाढू शकतं. हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकाला मानवते. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा निचरा होणारी आणि 7 ते 7.5 पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. मंडळी, कोकणातील जमीन आणि हवामान या पिकाला अनुकूल आहे. झेंडूची लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक असं एकच रोप लावावं. तसंच फुलांचं एकसारखं आणि भरपूर उत्पादन मिळवण्यासाठी वरखतं देणं आवश्यक आहे. पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावं आणि झाडांना मातीची भर घालावी. झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने झाडांना कळ्या आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसंच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. झेंडू पिकामध्ये पुसा नारंगी, पुसा बसंती गेंदा, पुसा बहार, अलका अलंकार, अर्का अग्नी या सुधारित जाती आहेत. पारंपरिक पद्धतीने झेंडूची अभिवृद्धी ही बी पेरून रोप तयार करून केली जाते. बियांपासून रोपं तयार करण्यासाठी 2x1 चौरस मीटर आकाराचे गादी वाफे तयार करावेत. या वाफ्यात कुजलेलं शेणखत चांगलं मिसळून घेऊन 2.5 सेंटीमीटर अंतरावर बी ओळीत पेरावं आणि ते मातीने झाकावं. बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती आणि राख यांचं मिश्रण टाकावं आणि हाताने सारखं करून नंतर झारीने पाणी द्यावं. बी उगवेपर्यंत सकाळ संध्याकाळ झारीने पाणी द्यावं आणि नंतर वाफ्यातून पाटाने पाणी द्यावं. रोपं उगवून आल्यावर कमकुवत आणि दाट रोपांची विरळणी करून घ्यावी. आधुनिक पद्धतीत झेंडूची अभिवृद्धी प्रो ट्रेमध्ये रोपं तयार करून केली जाते. रोपांना 5 ते 6 पानं आल्यानंतर म्हणजेच हंगामाप्रमाणे पेरणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनंतर रोपांची शेतात पुनर्लागवड करावी. झेंडू फुलांचा हंगाम निवडताना फुलांना मागणी असलेल्या काळात फुलं निघतील या हिशोबाने लागवड करावी. झेंडूचं बी लांबट आणि वजनाने हलकं असतं. 1 ग्रॅम वजनात झेंडूच्या सुमारे 350 बिया असतात. 1 एकर लागवडीसाठी 300 ते 100 ग्रॅम बियाणं पुरेसं होतं. लागवडीसाठी निवडलेलं बियाणं शक्यतो मागच्या हंगामातील असावं. मंडई, फुलांच्या काढणीनंतर त्याचा रंग, आकार आणि जातीनुसार फुलांची प्रतवारी करावी आणि नंतर फुलं बांबूच्या करंड्यामध्ये भरावीत. फुलं भरताना फुलांच्या पाकळ्या चुरगळणार नाहीत अथवा गळणार नाहीत याची काळजी घ्यावी. फुलं बाजारात विक्रीसाठी पाठवताना पॉलिथिन पिशव्यात अथवा पोत्यांमध्ये भरून पाठवावीत. तेव्हा मंडळी, अतिशय फायदेशीर असं झेंडूचं फुलपीक आहे. तेव्हा याची लागवड करून चांगला नफा आपण मिळवू शकतो. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.